आम्ही आहे ना आईला आमच्या कष्ट करतानाच पाहिलंय. थोडेसे पैसे भेटेल आईकडून मागायला एवढे 5 जणी आहेत. पहिल्यापासून विचारायचं आई एवढे आम्हाला पण कसं सांभेल? आमच्या आईने कधी आम्हाला भुकं नाही ठेवलं आणि ही प्रेरणा ना मला माझ्या आईकडून मिळाली, की आहे ना कोणाच्या सामने हात नाही पसरवायचे. नाहीतर मी घरोघरी जाऊन काम करायला लागली. मी धुणी भांडी पण केली, झाडू पोछा पण केला, जेवण पण बनवायला. मला हे केलं तर मी बोलली, "भाऊजी मला कळत नाही. मला आहे ना एक शोमध्ये जायचंय मास्टर शेफ. मी कसं जाऊ?" मी आज वार्ता केली. त्या मंदिरात बसली होती. बाजूला चेअर होती. तिथेच मला कळालं, की मास्टर शेफचं ऑडिशन आहे. जे माझं ड्रीम आहे ना, मला ते पूर्ण करायचंय. जे बोलणारे आज तिकडेच आहे, पण मी आज कुठे आहे? एखादा असा कुठला दिवस किंवा रात्र होती ह्या मास्टर शेफच्या जर्नीमध्ये की ती खूप कठीण होती आणि असं वाटलं की नाही आता हे नाही जमत आहे. नाही, नाही, बिलकुल नाही. मी इथपर्यंत आली आहे. इतके वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन असं कधीच मी माझ्या डोक्यातच घेत नाही. केलं लोकं पुढे जातात आहे YouTubeमधून, तर मी का नाही? मी स्वतःशी क्वेश्चन केला. हर टाईम माझ्या मुलीला बोलायची, "मी पण एक दिवस मास्टर शेफमध्ये जाणार, मी पण एक दिवस वेगवेगळ्या क्युझिनच्या घरोघरी जाऊन मी काम केलं. मी ऑडिशनमध्ये पहिली डिश घेऊन गेली, मालवणी प्रॉन्स रिझोटो. मी मोबाईल आहे ना, दुसऱ्यांचे रील्स बघण्यात टाईमपास नाही केला. मी त्या मोबाईलमधून मी काय शिकू शकते, मी कुठची रेसिपी शिकू शकते आणि ह्या रेसिपीबद्दल माहिती कशी घेऊ शकते, मी ह्याच्यामध्ये फोकस केला जास्त. सगळ्यात पहिला थॉट असेल, की ज्या मंदिरात मी बसली होती ना, त्या मंदिरात मला स्वप्न आले ना, मी तिकडे जाईल. मी जिंकली ना, ती ट्रॉफी घेऊन तिथे जाईल. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची लाडकी होस्ट माधवी वाडकर. तुम्हा सगळ्यांचं पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्ड ह्या आपल्या नव्या कोऱ्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. मंडळी, सध्या सोनी लिव्हवरील मास्टर शेफ इंडिया सीझन 9 ह्या रियालिटी शोची चर्चा जगभर सुरू आहे. सगळ्यांच्या पसंतीस हा रियालिटी शो येतोय आणि ह्या वेळेचा सीझन सुद्धा वेगळा आहे. आणि ह्या वेळेला सीझन मध्ये जोडीमध्ये कंटेस्टंट आपल्याला खेळताना दिसत आहेत. आणि ह्यातलीच आपल्या महाराष्ट्राला मुंबईला रिप्रेझेंट करणारी एक जोडी खूप सगळ्यांच्या पसंतीस उतरलेली आहे. आणि ही जोडी म्हणजे जावा जावांची अर्चना धोत्रे आणि रुपाली जाधव. ह्या जोडीमधलीच अर्चना आज आपल्या ह्या सोबत स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहे. खरं तर स्वयंपाकघरातून टिफिन देणं आणि छोट्याशा स्वयंपाकघरातून तिचा हा प्रवास सुरू झाला होता. स्वतःचं YouTube चॅनल तिने सुरू केलं होतं आणि हे सगळं करत असताना मनाशी एक मोठं स्वप्न गाठलं आणि आज मास्टर शेफ सारख्या मंचवर ती काम करते आणि ह्या रियालिटी शो साठी ती जिंकण्याचा प्रयत्न करते. तर चला अर्चनाशी गप्पा मारूया, जाणून घेऊया की तिचा हा प्रवास कसा होता आणि आता मास्टर शेफचं स्वप्न तिचं पुढचं काय आहे, पुढचं भविष्य तिच्या डोळ्यासमोर काय आहे, अशा अनेक गोष्टींवरती तिच्यासोबत चर्चा करूया. हाय अर्चना, सगळ्यात आधी तुमचं आपल्या या नवभारत नवराष्ट्र स्टुडिओमध्ये आणि पडद्यामागचे कलाकार हॅशटॅग रील टू रिअल वर्ल्ड ह्या आपल्या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. आणि मी सगळ्यांना प्रश्न पहिला जो विचारते तो तुम्हाला सुद्धा आज विचारते, कशा आहात? मी मस्त आहे. तुम्ही सर्व कसे आहेत? मी पण सगळे खूप मस्त आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. कारण तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत आणि मला अर्चनाकडून अर्चनाची स्टोरी ऐकून घ्यायची आहे. एक इन्स्पायरिंग आज तुम्ही आहात सगळ्यांसाठी, जे तुमचे फॅन्स आहेत त्या सगळ्यांसाठी. कारण आज मास्टर शेफ सीझन 9 जेव्हा पण कोणी हे बघतं, तेव्हा अर्चनाकडे बघताना असं होतं, की अच्छा, अर्चना जर का इथपर्यंत पोहोचू शकते, तर आपण सुद्धा का नाही? हा नक्कीच प्रश्न त्यांच्या मनात येतोय. हो. तर सुरुवात करूया एक छोटंसं नॉर्मल प्रश्न, की मास्टर शेफच्या आधीचं तुमचं आयुष्य कसं होतं? मास्टर शेफच्या आधीचं आयुष्य माझी आई सिंगल मदर होती. मी वडिलांना पाहिलंच नाही. मी खूप लहान होती. माझी बहीण 1.5 वर्षाची होती आणि मी काय 2.5 वर्षाची असेल तेव्हाच आमचे वडील ऑफ झाले. तर त्याच्यानंतर माझी आई सिंगल मदर तिने आम्हाला लहानाची मोठी केली. आम्ही 5 भावंडं, 1 भाव आणि 4 बहीण. अरे बापरे! आणि 5 जणांना तुम्हाला सिंगल मदर आईने एवढं आईने सगळं आणि पण माझे वडील BMC झाडू खात्यात आहे ना कामाला होते. तर तिथे त्यांचा जॉब माझ्या आईला मिळाला. तर त्याच्यामुळे थोडंसं जे कठीण कामाचं जे प्रॉब्लेम होते ना, ते आईला थोडं व्यवस्थित हे करता आलं. पण इथे हे आलं, की आम्ही 5 भावंडं आणि सकाळचं 6 वाजता आई उठून जायची. आम्ही उठल्या-उठल्या कधीच आईला पाहिलं नाही घरी. कारण की पहिल्या सुट्ट्या मिळायच्या नाही BMC जॉबमध्ये. आता थोडं सुट्ट्या वगैरे मिळतात आहे. कधीच आईला सकाळी पाहिलंच नाही. आई आमची रात्रीची केसं बांधून ठेवायची आणि आई शिकलेलीच ना, आईला पैसे पण मोजता नाही यायचं. तर अशामुळे आम्हाला एज्युकेशनमध्ये पुढे कोण घेऊन जाणार?
आम्ही आजूबाजूवाल्यांकडून थोडं-थोडं, पुढे-पुढे त्यांचं बघून-बघून इथपर्यंत 12वी केली आहे. पण एक मार्गदर्शन देण्यासाठी एक आई-वडील पहिला असतात, जे मुलांना शिक्षणाबद्दल सांगतात. पण आमच्या आईनी जेवढं आमच्या आईला कळालं ट्युशनला पाठवायचं, मग मोठ्या बहिणीवरती जिम्मेदारी आली. मग आम्ही चॉलमध्ये राहिलेलो आहे ना, तर चॉलमध्ये एक असं असतं आजूबाजूवाले खूप सपोर्टिव्ह एकमेकांना असतात. येस, सपोर्टिव्ह येस. असतात. जसं आहे ना, मी लहान होती तर आमच्या आजूबाजूचे 2 ते ताई आहेत ना, ते लोकांनी मला बघितलंय. ख्रिश्चन आहे, शिमली ताई आणि माझी बहीण शुभांगी आणि अजून एक लक्ष्मी ताई. त्या सर्वांनी मला लहानाची म्हणजे मोठी अर्चना केली आहे. लहानपण हां, जे बालपण लहानपण आहे ते असं हां, स्ट्रगलचं आणि कष्टाचं होतं. कारण कष्टाचं आई होतं. कामावरती, तुम्ही 5 भावंड आणि तिथूनच मग कुठेतरी ओळख ह्या स्वयंपाकघराची तुमची लहानपणीच झाली असेल, हो. बरोबर? ओके. तर माझे चुलत भाऊ वगैरे ना हॉटेल्समध्ये कामं करतात. कामं करायचे. फक्त आम्ही ऐकायचो, की हॉटेलमध्ये दादा जेवण बनवतो, एक शेफ आहे. पण कधी कुठच्या गेलो नाही, काही नाही. पण आमच्या घरामध्ये आहे ना, माझी ताई, माझी आई हे स्वयंपाक खूप छान करायचे. त्यांच्या हाताची चव अजून पण आईच्या हाताचं मिस करते मिस खूप दिवस करताय. बाहेर आहे तर. आणि मग तुम्ही कधी स्वयंपाकघरामध्ये तुमची एंट्री झाली आणि तुम्ही पदार्थ बनवायला लागलात? काय झालं, मोठ्या बहिणीचं लग्न झालं, मग छोटी बहीण. छोट्या बहिणीचं लग्न झालं, मग मला आई कामातून येणार, मग आई जेवण बनवणार. मला तर आई बोलली नाही कधीच बनवायला. आई कामातून येणार, आई जेवण बनवणार. तर मी बाजूची आई आई वगैरे होते ना, त्यांना आम्ही आई, ताई आवाज ताई डाळ कशी बनवायची? तर तिला विचारून धुवून पहिला स्टार्टिंग आईला खुश करण्यासाठी असं स्टार्टिंग केला, की आई यायच्या अगोदर बनवूया. तर असं करता थोडी आवड झाली. जसं पहिला स्टार्टिंगला तर नॉर्मल सगळेच लोकं अंडा भुर्जीपासूनच सुरू करतात. तर तुमचा पहिला पदार्थ कोणता होता जो तुम्ही बनवला? बनवलं आयुष्यामध्ये असेल पहिल्यांदा असं आयुष्यामध्ये सुरुवात केली आणि हां, तो पदार्थ? आयुष्यामध्ये मला आहे ना अंडा आवडायचा तर अंडा फट करून तेल आणि फोडून टाकलं, की अंडाच माझं तर फर्स्ट तेच असेल कारण की ओके, ईझी आमलेट. हां, हां, ऑमलेट ईझी आमलेट. आणि येस. सो हे बालपण झालं अर्चना. आपण हां. ह्याबद्दल तुमच्याशी गप्पा मारल्या. आता 12वी झाली आहे, त्याच्यानंतरचं आयुष्य कसं होतं? म्हणजे मग तुम्ही कामाला वगैरे काही सुरुवात काय केली आणि काय करत होता? आम्ही आहे ना आईला आमच्या कष्ट करतानाच पाहिलंय. तर कसे 10वी कधी 12वी झाली ना, तर घरी नाही बसली. पोलिओ ड्रॉप जे म्हणजे थोडेसे पैसे भेटेल आईकडून मागायला एवढे 5 जणी आहे. पहिल्यापासूनच हा विचार यायचा. असं कधी हे नाही केलं, की नाही मला आईकडून पाहिजे. पहिल्यापासून विचारायचं, "आई एवढे आम्हाला पण कसं सांभेल?" म्हणजे आईला काय सपोर्ट करता येईल हां, ह्या पद्धतीने तुम्ही हां. विचार करत पहिल्यापासून होता. ओके. तर असं करता-करता पोलिओ ड्रॉप कधी-कधी आणि मी पार्लरचं पण केलं. मला पार्लरचा मसाज वगैरे पण मी शिकता-शिकता मी आईला बोलली, कधी-कधी असतो ना व्हेकेशनमध्ये कोर्स असायचा. मेहंदीचा कोर्स 10-15 दिवसाचा असा. मी कॉम्प्युटर एम-एस-सी-आय-टी पण केलं. आईने कधी रोकलं नाही. जे बोललं ते करत गेली. टायपिंगमध्ये अर्धवट सोडलं, ते पण करायचं होतं. पण पण म्हणजे जे तुम्हाला जे जमत तुम्हाला असेल पाहिजे ते ते मी प्रयत्न तुम्ही करत करत राहिले. गेले. तर असं करत जाता आहे ना 12वीत असताना मी माझ्या मिस्टरांशी प्रेम प्रेम ओके, केलं. आणि लग्न झालं हां, तुमचं. लव्ह ओके. मॅरेज लव्ह मॅरेज मी झालं. लव्ह मॅरेज हां. केलं. थोडी आई नाराज होती. पण मला वाटायचं काय माहिती आहे काय की माझी मोठी बहीण आहे ना, तिचं आईनीच करून दिलं लग्न. ओके, आईनीच करून दिलं, पण अचानक त्यांच्या मिस्टरांचं काम सुटलं. मग तिचं आज लग्न करताना 2 गोष्टी बघतात. एक स्वतःचं घर, नाही तर एक चांगला जॉब. तर माझ्या भावजींना चांगला जॉब होता. अचानक ते हॉटेल आहे ना, ते ते मालिक आहे ना, म्हणजे बंद हां, झालं, बंद काम झालं. बंद झालं. तर मला असं वाटलं, की आईने करून दिले ओके. मग आज माझी बहीण अशी आहे, तर माझा विचार आला, की मी कोणाशी आईचा सपोर्ट होता, आईचं प्रेम होतं. पण कोण आपल्यावरती प्रेम करतं आणि आपल्याबद्दल स्तुती करतं, तर आपण थोडंसं आईचं प्रेम आणि भावंडाचं प्रेम तर होतं. पण एक दुसरा व्यक्ती आपल्यावरती प्रेम करतो ना, त्याचे हावभाव वेगळे असतात आणि आपल्याला समजतं, की म्हणजे माझं तिथून तुमचं मनातून ते हां, प्रेम झालं प्रेम आणि सुरू तुम्ही झालं. लग्नामध्ये हां, रूपांतर, आणि लग्न तुमचं सुखी संसारिक, मी म्हणेन की तो सुरुवात तुमच्या संसाराची झाली. हां. मग त्यानंतर ही फेज कधी आली, की जेव्हा मी तुमचं YouTube चॅनल पाहिलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या रेसिपीज वगैरे बनवता किंवा तुम्ही अनेक ठिकाणी कामाला जाता जिथे, तर त्याचे तुमचे शॉर्ट व्हिडिओज वगैरे असतात. तर ही सुरुवात कधी अर्चनाच्या आयुष्यात झाली? ही सुरुवात आता 11 वर्षापूर्वी झाली. तर आमचं लग्न झालं आणि सुंदरशी मुलगी झाली मला. ती 8-9 महिन्याची होती बघा. लहान मुलं 8-9 महिन्याची असतात तेव्हा आपण कुठे कामाला नाही जाऊ शकत.
कारण की आईची गरज जास्त असते मुलांना आणि माझे मिस्टर जायचे कुठे-कुठे बीन बॅगचं वगैरे म्हणजे एक्झिबिशन असतं ना, ते हं, हं. करायचे. तर ते कामाला जायचं, तर आमचं व्यवस्थित चालायचं. तर तेवढ्यात त्याच्यातच आहे ना, जॉइंट फॅमिलीमध्ये आहे ना, बघा छोट्या घरामुळे अरेंज नाही होत, तर आम्ही भाड्याने वगैरे राहत होतो. कारण की एकसाथ आपण एकत्र नाही नाही राहू राहू शकत. शकत. बरोबर. तर भाड्याने वगैरे राहत होतो. तर त्याच्यातून आहे ना, माझ्या मिस्टरांचं अचानक आहे ना, ॲक्सिडेंट झालं रात्रीच्या वेळेला. घरी येत होते. तर आम्ही आहे ना, लव्ह मॅरेज केलं. तर माझी आई आणि माझे सासरे बोलले, की आम्ही रिसेप्शन करू. कारण की सगळ्यांचं आईने केलंय. तर आम्ही बोललो, "नको, आम्ही करू." तर असं करता-करता आम्ही 2-3 वर्ष पैसे जमवता-जमवता ते गेले. तर बोललो, "आता आपण कोणाला कळवलं नाही ना, आपलं लग्न झालं. माहिती तर होतं, पण एक पार्टी वगैरे असते ना, रिसेप्शन हं, देतात, हं, हं. ते नाही दिलं." तर आम्ही मुलगी झाल्यानंतर थोडे-थोडे पैसे जमा करून तिचा बर्थडे करणार होतो. जसं आम्ही लग्न केलं ना, लग्न नाही केलं त्याच्यापेक्षा छान वाढदिवस वाढदिवस तुमचं स्वप्न होतं, की मुलीचा हां, मुलीचा वाढदिवस छान वाढदिवस करायचा करायचा. आणि त्याच्या आधीच ॲक्सिडेंट झाला. वाढदिवस करायचा. तर आम्ही मुलगी 6 महिन्याची होती, तेव्हाच आम्ही कॅटरर्सवाल्याला बुक केलं. तिथे पैसे समजा 20,000 दिले. एक स्टेजच्या तिथे म्हणजे आम्ही एकत्र भार नाही केला. पैसे जसे-जसे जमले ना, इथे बुक केलं, तिथे बुक केलं. असं करत-करत मग 8 महिन्याची माझी मुलगी होती. त्याच्या अगोदरच आमचं खूप प्लॅनिंग झालं होतं. मी आईला साडी गेली, बहिणीला साडी घेतली. जसं लग्नात करतात ना बहिणीच्या मुलांना कपडे, सगळं फिक्स झालं होतं आणि काहीच 2-3च महिने होते. तेव्हाच अचानक माझ्या मिस्टरांचं ॲक्सिडेंट झालं. मग ॲक्सिडेंट झाल्यानंतर खूप वाईट वाईट म्हणजे परिस्थिती म्हणजे बॅच परिस्थिती. हं. पायच तुटला आणि जागेवरती आणि इथे पूर्ण हेच पूर्ण फाटलं. गाडीच्या आतमध्ये गेले होते, हे फाटलं. तर काय कळलं नाही. अशा टायमाला काय करेल मी एकदम रडायला लागली कारण की अरेंज मॅरेज नव्हतं, लव्ह मॅरेज होतं. ऑफकोर्स आणि हां, ॲक्सिडेंट झाला ही हां सगळी आणि सिच्युएशन मुलगी लहान तुमच्यावर आली. होती मुलगी आणि लहान होती. ॲक्सिडेंट झालं आपलं हात-पाय गळून आयुष्यच पडतात, काय हां, होणार? बरोबर. आयुष्यामध्ये हा मोठा एकदम दुर्दैवी क्षण होता. तर मला कळलं कोणी तर मी तिथे गेली दवाखान्यात तिथे आतमध्ये आपल्याला बी-एम-सी हॉस्पिटलमध्ये जाऊन पण देत नाही. अशा वेळेला खूप पण हे अचानक झालं. जसं तुम्ही म्हणालात, की ॲक्सिडेंट झाला, ही सगळी गोष्ट झाली. तो काळ खूप कठीण असेल. पण त्या काळामध्ये तुम्ही उभ्या राहिलात आणि तुम्ही पुन्हा घरासाठी एक महिला उभी राहते. तर ते कधी निर्णय घेतला, की नाही आता आपल्यालाच कारण ऑफकोर्स त्यांच्यावर जबाबदारी होती. ती आता तुमच्यावर कुठेतरी आली होती. ती जबाबदारी आम्ही आहे ना, मला असं वाटतं मी माझ्या आईकडून शिकले. कारण की 5 मुलांना आमच्या आईने कधी आम्हाला भुकं नाही ठेवलं आणि ही प्रेरणा ना मला माझ्या आईकडून मिळाली, की आहे ना कोणाच्या सामने हात नाही पसरवायचे. जे काय आहे ते आपण कष्ट करायचं. तर मी असा विचार नाही केला, की आता कोण तर देणार नाही. ॲक्सिडेंट झालं म्हटलं तर खूप काळ लागतो ठीक होण्यासाठी. कोण काही देणार नाही. अशा टाईमामध्ये आहे ना, जे आम्ही थोडं-थोडं करून सोनं केलेलं, एक मंगळसूत्र, काय पण चैन-बिन जे काही केलं होतं ना, ते ॲक्सिडेंटमुळे तोडता आलं. कारण की ते इम्पोर्टंट नाही. माझे माणूस. मिस्टर बरोबर. मला इम्पोर्टंट होते. ते काय आज नाही तर उद्या आम्ही करूच, असं आहे नाही. तर ते ट्रीटमेंट तर झाली तेवढ्यापुरती आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर माझे मिस्टर कोम्यात पण गेले होते. तर खूप काळ बेकार होता. डॉक्टरांनी म्हटलं, की कधी 1 वर्ष लागेल, 10 वर्ष लागेल, कधी 1 महिना लागेल, असं मला जस्ट वार्ता केली आणि मी बाहेर आली. माझ्या मिस्टरांना बी-एम-सी हॉस्पिटलमध्ये नेलेलं, पण पण एम-आर-आय करायला आहे ना, लीलावतीमध्ये नेलं. कारण की सायन्स केमपर्यंत नाही घेऊन जाऊ शकत बरोबर, बरोबर. व्हेंटिलेटरवरती. श्वास नाही घेत होते. अशा टाईमाला पेशंटला हलवायचं नव्हतं. तर लीलावती हॉस्पिटल पण जवळ अर्चना होतं. ही सिच्युएशन म्हणजे, की मिस्टर पूर्णपणे आता काम हां, नाही तर करू मी माझ्या शकत. हां, आईकडून हां. शिकली, की कोणाच्या प्रेरणा सामने मिळाली. हात नाही. तर मी घरोघरी जाऊन काम करायला लागली. मी धुणी-भांडी पण केली, झाडू-पोछा पण केला, जेवण पण बनवलं. तर जेवणामध्ये माझा इंटरेस्ट इथे जास्त पुढे-पुढे होत गेला. परिस्थिती तर तीच होती, पण परिस्थितीला मात देण्यासाठी मात तर द्यायचंच आहे आपल्याला, जी काही परिस्थिती येते त्याला. असं करत-करत पुढे-पुढे गेली, जात गेली. खूप वेगवेगळ्या जातीच्या लोकांच्या घरी काम केलं. सिंधी, पारसी, पंजाबी, राजस्थानी आणि साउथ इंडियन लोकांकडे ख्रिश्चन आणि महाराष्ट्रात तर आपण आहे. आपलं तर आपल्या क्युझिनचं येतं आपल्याला. बरोबर. वेगवेगळ्या क्युझिनच्या घरोघरी जाऊन मी काम केलं. एक्सपिरियन्स होता 3-3, 4-4 वर्षाचा. तर 10-10 आता मला 11 वर्ष झाले एक्सपिरियन्स आहे. तर मला हे सर्व गोष्टी थोडेफार माहिती होते. मी त्यांच्याकडून शिकली आणि मेन गोष्ट मी फॉरेनर आणि आमचे दीदी आहेत ना, ते काही-काही जणी रायटर, छोटे प्रोड्युसर होते. तर ते लोकं बाहेर-बाहेर जायचे ना, ते लोकं मला दाखवायचे, की "अर्चना ही डिश अशी बनते." मी पहिल्याच दिवशी मास्टर शेफमध्ये एक रिझोटो घेऊन गेली होती. मालवणी प्रॉन्स रिझोटो. त्याला इंटरनॅशनल
डिशला मी इंडियन तरीकेने घेऊन गेली. तर आहे ना मला अशा पद्धतीने मला एक्सपिरियन्स होता म्हणून मी पुढे आली. तर आहे ना एक YouTube चॅनल मी हं. हा मास्टर शेफ तर बघत आली होती. YouTube चॅनल सुरुवात हां. केली, की आपलं पण काहीतरी व्हायला पाहिजे. भाड्याने वगैरे किती टाईम राहणार आणि मग भाड्याने राहणं खूप मुश्किल असतं. इथे खिळा ठोकू नको, तिकडे खिळा ठोकू नको, पाणी टायमावरती भर. लोकं मुलगी आहे म्हटलं तर थोडंफार पेनाने बरोबर, पेन्सिलनी करणार. बरोबर. ते तर कोणाचं घर आहे ते लोकं तर बोलणारच. पण एक आपली मुलं ते गोष्टीत किती हात थांबवणार? तर अशी गोष्टी पुढे, पुढे, पुढे जात गेली, जात गेली. अ, तर आहे ना YouTube चॅनल मी सुरू केलं, की मी पहिला खूप कामं करायची. हं. तर त्याच्यामुळे थोडा-थोडा हेल्थचा पायाचा प्रॉब्लेम उभं राहून पाय दुखायला लागले, तर काम कमी केलं. लोकं पुढे जातात आहे YouTubeमधून, तर मी का नाही? मी स्वतःशी क्वेश्चन केला, की लोकं पुढे जातात आहे, मी का नाही? सगळे लोकं जातात आहे, तर मी स्वतःचं पहिलं माझं मन बनवलं. हं. मी करू शकते. मी पॉझिटिव्ह स्वतःला घेतलं. मी आतमधून स्वतःशी बोलली, की मी करू शकते. मी स्वतःशी खूप खूप हे केलं. मी काय करू शकते? विचार केला. मी काय काय करून पुढे जाऊ शकते? लगेच तर पुढे नाही जाऊ शकत. हर गोष्टीचा विचार करावा लागतं. हे करू का ते करू? तर मला इतकं छान जेवण येतं. का नाही मी माझे रेसिपीचे व्हिडिओ बनवू आणि मी किती जॉब करते, लोकांना पण माहीत पडेल मी किती कष्ट करते. ह्या जॉबवरती हे बनवलं, त्या जॉबवरती ते बनवलं. वेगवेगळे मी पदार्थ बनवते. ते माझी लोकं बघतील आणि वरून मी असा विचार केला, की लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे. तर मी सुरुवात केली. एक स्वतःचं घर असावं पाहिजे आणि एक माझं स्वप्न होतं, घर तर राहण्यासाठी. पण एक माझं स्वप्न मी हर टाईम माझ्या मुलीला बोलायची, "मी पण एक दिवस मास्टर शेफमध्ये जाणार, मी पण एक दिवस मास्टर." माझी मुलगी काही लहान होती, तर मी कोणाशी बोलू नाही शकत, तर मी तिच्याशीच बोलायची. म्हणजे तुम्ही मास्टर शेफ नेहमी बघायचे हां, आणि स्वतःला विचार करायचे, विचार की करते, मी पण इथे जाणार. मास्टर शेफमध्ये जाणार. कधी-कधी कोण रेसिपी बनवायची नाही, तर डोक्यामध्ये मी इमॅजिन करायची. अरे, हिने असं केलंय, मी तिथे असं करू शकते. इमॅजिन करायची मी स्वतःशी. मुलगीशी तर नाही बोलू शकत. हां, हां. तर स्वतःशीच इमॅजिन करायची. अरे, मी पण हे असं करेल, असं करेल. हां, असं करायची. ही रेसिपी हां, अशी करायची. कधी-कधी कोण असं बोलताना पण असं बोलतं ना, "अरे, हिने असं बोलायला पाहिजे होतं." इथून आपलं होतं ना, "अरे, हिने असं बोलायला पाहिजे होतं. अरे, हिने इतकं छान केलं." स्वतःशी खूप बोलायची मी. पहिला मनाशी मी हे केला, निर्णय बनवला. तर मग नंतर आहे ना, असं करता-करता YouTube चॅनल सुरू केलं, तर मला ना कळालं, की आहे ना, मला छान-छान माझे व्ह्यू जात आहे आणि मला लोक खूप बघत आहे. मी इथे-तिथे गेली ना, आमचे तर आजूबाजूवाले तर मला खूप बोलत होते, "अरे, तुझे व्हिडिओ काय-काय जणी अशी पण बोलले, काय ही व्हिडिओ बनवते, हिला काय हेच दाखवायचं आहे?" अच्छा, टोमणे पण हां, आले टोमणे पण सगळे. हिला काय हेच बरोबर. दाखवायचं, काय पण दाखवते. हे का दाखवते? मग अशा घरकाम वेळेला सारखं काय आहे. विचार केला अर्चना तुम्ही? तर जेव्हा हे अशा वेळेला टोमणे विचार केला, अरे, बोलणारे तर खूप लोकं आहेत आणि थांबवणारे पण खूप लोकं आहे. मला त्यांच्याकडे आता बिलकुल लक्ष नाही द्यायचंय. जे माझं ड्रीम आहे ना, मला ते पूर्ण करायचंय. जे बोलणारे आज तिकडेच आहे, पण मी आज कुठे आहे, हे माझं मेन. हां, जे मला मला हे बघून मला पण खुशी होते आणि त्या लोकांना पण कळेल, की बोलणारे तिकडेच आहे. पण मी आज पुढे गेले. का? अच्छा. मीनी ड्रीमवरतीच लक्ष दिलं. बोलणाऱ्यावरती बिलकुल बोलणाऱ्यांकडे नाही. लक्ष नाही दिलं. अर्चना, आता मी त्या मेन मुद्द्याकडे येते, तो म्हणजे मास्टर शेफ. आज खरं तर तुमची ओळख मास्टर शेफमध्ये तुम्ही एक सहभागी आहात आणि कंटेस्टंट आहात म्हणून आहे आणि खूप जण फॅन्स सगळेजण तुम्हाला प्रेम करतात, तुमच्या रेसिपीज बघतायत. पण हा प्रवास मास्टर शेफची माहिती तुम्हाला कशी मिळाली? आणि ती फर्स्ट ऑडिशन आणि आत्तापर्यंतचा प्रवास जर का सांगायचा झाला, तर तो कसा होता? बघा, आता जनरेशन खूप छान प्रकारे मोबाईलवरून वाढलंय. म्हणजे पुढे जातंय. हो. तर सगळ्यांना कळतं, की इथे आज हे आहे मास्टर शेफचं ऑडिशन ऑडिशन आहे. आहे. ओके. तर मला पण माहीत पडलं ऑडिशन आहे. तर मी तिथे गेले ऑडिशनमध्ये. हं. जसं सगळे लोकं जातात तशीच भीती मी वाटत पण होती गेली. त्या दिवसाचं, म्हणजे तो नाही, दिवस मी नाही म्हणेन की मास्टर शेफचा कसं होतं त्यावेळेला तुम्ही जेव्हा ऑडिशनसाठी जात होतात मनात? भीती तर नाही वाटत होती. अरे मला वाह! खूप हे वाटत होतं, की मी आज मास्टर शेफमध्ये जाते. घाबरले मी तिथेच थांबणार ना. घाबरले तर मी काही बोलूच नाही शकणार. बरोबर. घाबरतो ना आपण तिथेच आपला जी अर्धी हार सुरुवात होऊन जाते. हां, अर्धी नाही. मी घाबरलीच नाही. मी बोलली, "अरे, मी जाते मास्टर शेफमध्ये जाते." मी सकाळी तुम्हाला सांगू, जसं आज आजकाल माझी मुलगी आहे ना, रोज शाळेत जाताना ना जरा आळस करते. पण पिकनिक बोलल्यावरती माझ्या अगोदर ती उठते.
तर बरोबर. माझ्याबरोबर पण तसाच झाला. मास्टर शेफमध्ये जायचं आहे ना, तर समजा सकाळी 6 वाजता जायचं तर 4 वाजताच डोळे उघडून मन माझं स्वप्नातूनच मी उठली होती, की मास्टर शेफमध्ये जायचं आणि खूप मी असं करेन, ते तसं करेन. आज मी जाते. आज माझं ते स्वप्न पूर्ण होईल. ह्या थिंगनी मी गेली होती. मास्टर शेफ मी बघत होती. आज मला तिथे आणि जायचंय. तो पहिला दिवस ऑडिशनचा तुम्ही काय बनवलं, कसं होतं? ते वातावरण कसं होतं? तो दिवस मला ऐकायचा पहिला दिवस ऑडिशनमध्ये तर मास्टर शेफ मी बघत आले. तर मास्टर शेफमध्ये आहे ना, एक वेगळी रेसिपी बनवायला लागते बघा. जसं बोललं तर कढी आहे. हं, आपल्या इथे वेगवेगळे क्विझिन आहे ना, कढी पण आहे. तर कढी आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने टोमॅटो कढी, कधी राजस्थानीमध्ये अ, बेसनची कढी, हो, पंजाबी लोकं दही आणि बेसन मिक्स करतात. सिंधी लोकं तर त्यांची वेगळी कढी. हं, हर हं. कढी वेगवेगळी असते ना. बरोबर. तशीच मास्टर शेफमध्ये कसं आहे, की हर एक वेगवेगळ्या क्युझिनचे लोकं आले होते. पण आहे ना, इथे डिश एक वेगळी घेऊन जायची आहे. मीच हं. आहे ना, अ, पुलाव आहे त्याला पुलाव पद्धतीने नाही तर त्याच्यामध्ये वेगळे मसाले आणि वेगळ्या पद्धतीने पुलाव घेऊन जायचा. अशी टेक्निक मी बघत आली होती. तर मी बोलले, "चला, ही इंटरनॅशनल डिशला आपण इंडियन तडका देऊया." व्हेरी नाईस. कारण की हा इंडियन मास्टर शेफ आहे. तर त्यांना पण कळेल की मी इंटरनॅशनल डिश आता मी ह्या एक डिशवरून त्यांना मला कळवायचं होतं की मी बाहेरच्या डिश पण मला बनवायला येतात. ओके. आणि जी पहिली डिश तुम्ही जी बनवली होती ती कोणती होती? आणि ज्याचं मी ऑडिशनमध्ये पहिली डिश घेऊन गेली प्रॉन्स रिझोटो. मालवणी प्रॉन्स रिझोटो. त्याला आम्ही मालवणी तडका दिला होता. व्हेरी नाईस. आणि कसे कमेंट्स आणि कसं होतं ते जेव्हा कमेंट्स ऐकल्या त्यावेळेला कसं वाटत होतं? कमेंट्स ऐकल्या तेव्हा तर खूप छान वाटलं कारण की अ, रिझोटो खूप जणांनी खाल्ला आहे आणि ते रिझोटोचा राईस वगैरे पण वेगळा असतो. त्याची बनवायची पद्धत वेगळी असते. त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे वाईन जाते. ओह! तर वाईन म्हटलं की आपल्या इंडियामध्ये एक वेगळं असतं की वाईन जेवणामध्ये जाते हं, हं, आणि हं. जेवणामध्ये प्रॉन्स, फिश टाकणार, चीज टाकणार, कॉम्बिनेशन होणार काय? सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो. पण हे बनवायची पद्धतीच अशी असते याच्यात. एकदा ती वाईन शिजली ना, तर ती वाईन वाईन नसते. तर हे एक-एक गोष्ट आपल्याला जेवणामध्ये टाकायच्या अगोदर त्याच्याबद्दल नॉलेज पाहिजे. ते मी खूप इंटरनेटमधून शिकली. हां, मला कारण वाचायला आवडतं. मला ना कोणती रेसिपी एक बघितली ना, तर ही रेसिपी मी कशी करू शकते? त्या रेसिपीबद्दल माहिती मी पहिल्यापासून वाचत आली. बघा माझ्याकडे मोबाईल तर होता. मी मोबाईल आहे ना दुसऱ्यांचे रील्स बघण्यात टाईमपास नाही केला. मी त्या मोबाईलमधून मी काय शिकू शकते, मी कुठची रेसिपी शिकू शकते आणि ह्या रेसिपीबद्दल माहिती कशी घेऊ शकते, मी ह्याच्यामध्ये फोकस केला जास्त. मोबाईलचा उपयोग मी ह्याच्यामध्ये केला. कोणाचे रील्स बघून टाईमपास करून नाही केला. अर्चना, मी आता ते पुढचा प्रश्न विचारेन, की मास्टरशेफ जर्नी तुमची सुरू झाली. तुम्हाला ते तुमच्या नावाचं एप्रॉन मिळालं. खूप मोठी गोष्ट आहे ही सगळी काही. आणि रुपाली आणि तुम्ही तुमची ही जी हां, जोडी आहे, मी कॉम्पिटिशन तर नक्कीच आहे, कारण अनेक विविध जोड्या आहेत. तर ह्या जोड्यांमध्ये कॉम्पिटिटिव्हली उभं राहणं आणि प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगळं करून दाखवणं. कारण जसं की जर मी तुमचा आज बॅकग्राऊंड बघते, तर तुम्ही कुठे ना कुठे शिकत होतात, त्यांच्याकडे जेवण पदार्थ बनवत होतात. तर हा सगळा विचार कसा प्रवास असायचा, की आता उद्या काय पदार्थ बनवायचा आहे? ती रेसिपी कशी बनवायची? ह्याच्यासाठी रिसर्च, स्टडी कशा पद्धतीने तुम्ही करत होतात? रिसर्च स्टडी बोललं तर खूप सारे बघा, मी 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. बरोबर, तर रिसर्च मला जास्त करावा नाही लागला. हात तर बसलेला आहे माझा. बरोबर. कोणतीही गोष्ट पहिला भेटली ना, थोडा विचार करावा लागतो, की ह्याचं काय करू शकतो आपण? म्हणजे तुम्ही नेहमी कसं विचार करता हां, वेगळं काय बनवू शकतो बनवू ह्याच्यात? शकतो काय? जी कधीच नाही बनलं आहे, जे कधी कोणी पाहिलं नाहीये, असं करू शकतो काय? असं करताना रिस्क येईल काय? असं करताना हे रिस्की आहे काय? हे सगळ्या गोष्टी हे कराव्या लागतात. विचार खूप करावा लागतो आणि ना रिसॉर्ट घेऊन गेली तिथे मला खूप छान प्रोत्साहन मिळाला. इतका छान प्रोत्साहन मिळाला, की आम्हाला आमच्या नावाचं एप्रिल मिळालं व्हेरी नाईस. आणि आहे ना, हा पहिल्यांदा मास्टर शेफ आहे ना, जोडीचा शो आहे. हो, नाहीतर कधी पण एक सिंगल. सिंगल हो. असतं आणि जोडी पहिला हे करताना खूप विचार करून इथे यावं लागलं. कारण की आम्ही एक घरोघरी जाऊन काम करायचो. जी माझी जाव आहे ना, ती आहे ना, ती पण आहे ना, ती आणि मी अशी क्लोज वार्ता करतो. तर ती पण भाड्याने राहत होती आणि तिला आम्ही 1-2 कामं दिली, की तिची पण परिस्थिती तर मला वाटलं, की माझा भाऊ-बहीण सगळे आहेत. पण
काय फॅमिली बहीणचं पण फॅमिली नवऱ्याला बघायला तिला घेऊन कसं येणार? अर्चना, सॉरी टू इंटरप्ट, मी तुम्हाला विचारेन, की मास्टर शेफमध्ये एकदा तुम्ही जजेस आहे त्यांना विचारलं होतं, की आमची निवड ही खरंच आमच्या कामामुळे झालेली आहे ना? हा विचार किंवा हा प्रश्न का होता? काहीतरी बिहाइंड काही झाले होते का? की जे इतर कंटेस्टंट आहे, त्यावेळेला तुम्हाला कुठे असं वाटलं होतं का, की काही का आपली निवड का झालीये? ह्याबद्दल का विचारलं होतं? बघा सगळ्यांना माहिती आहे आम्ही घरोघरी जाऊन जेवण बनवतो. घरोघरी जाऊन जेवण बनवतो म्हणजे घरकाम सारखंच आहे ते. आणि तिथे किती जणी आलेत, त्यांचे रेस्टॉरंट आहे. कोण-कोण डॉक्टर आहे, इंजिनिअरिंग आहे. ते त्यांचे शौक पूर्ण करायला म्हणजे त्यांनी हॉबी पदवी त्यांची, घेतलेली बरोबर. आहे. हो. त्यांचं जे दोन्ही साइडला आहे. हां. त्यांचं फ्युचर आहे. पण आमचं एक फ्युचर घरोघरी जाऊन काम करणंच आहे. आणि काही-काही लोकांचे रेस्टॉरंट, कॅफे आहे. तर ते बरोबर. लोकं थोडे पुढे आणि आम्हाला असं वाटलं, की आम्ही लोकं घरोघरी जातो. पण पण हे नाही माहिती त्यांच्या, की आमच्याकडे 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, जो तुमच्याकडे नाहीये. तर आमचा हात बसलेला आहे आणि आम्ही छान करत गेलो, तर आहे ना आम्हाला 12 जोडीमध्ये स्पून टॅप पहिल्यांदाच मिळाला. व्हेरी नाईस. शेफ रणवीर शेफ रणवीर आहे ना, ह्यांच्याकडून स्पून टॅप मिळणं खूप मुश्किल आहे. तर स्पून टॅप मिळाल्यानंतर बाहेर अशी चर्चा होते, की "अरे, हे लोकं अशा ह्याच्यातून आले म्हणून ह्यांना स्पून टॅप मिळालाय. मीन्स घरोघरी जाऊन कुकिंगचा जॉब करतात म्हणून ह्यांना स्पून टॅप मिळाला." असं थोडं आहे ना दुखावलं गेलं, की हे असं कसं? मीन्स आता आम्ही स्टार्टिंगला गेलो होतो, तर कोण कोणाशी जास्त बोलायला तर टाईम भेटत नाही. तर कुठे ना कुठे मला तर असं काही वाटलं नाही, पण माझी जाव होती ना, तिला असं वाटलं. पण मी तिला बोलली, की आहे ना, असं त्यांच्याकडे नको लक्ष देऊस. आपण कशाला आलोय? आपलं मेन काय आहे? आणि हे तुम्ही हां, पूर्णपणे हां. उभं ठेवलं. मी असं बोललं तिला, की आपलं मेन जेवण इथे जेवणला पुढे केलं जातं. आपण ज्या ह्याच्यातून आले त्याला नाही. आपला स्वाद छान आहे म्हणून आपण पुढे आलो. तिला मी म्हटली, की आपला स्वाद आहे म्हणून आपण पुढे आलो. तर तिला कुठे ना कुठे वाटलं, तर मी बोलली असं, की ती ती म्हणजे ते माझी पार्टनर आहे. हां, इमोशनल स्टोरी नाही, हां, तर तुमचं काम आणि तुम्ही जी बनवलेली हां, डिश आहे, त्या प्राधान्यावरती हे सगळं काही चालतं. हां, बिहाइंड द सीन्स कसं असतं, म्हणजे ऑफ द कॅमेरा, आता आम्ही टीव्हीवर बघतो सगळीजण, त्याच्यामध्ये तो जो तासाचा कार्यक्रम असतो त्यामध्ये तुम्हाला टायमिंग, वेगवेगळे टास्क हां. दिले जातात. पण हे मास्टर शेफ कसं चालतं? म्हणजे आता आम्हाला माहिती नाही. मला तुमच्याकडनं सगळ्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल, की कसं असतं, शूट कसं असतं, टास्क कसे दिले जातात, कशा पद्धतीने हा सगळा काही कार्यक्रम स्वरूप असतं? शूट असं असतं, की आपण एंट्री केली किचनमध्ये, आपल्याला काहीच माहीत नसतं तिथे काय होणार, तुम्हाला काय माहिती नसतं, टास्क नसतं. काहीच नसतं. टास्क ओह! काहीच माहिती नसतं आणि कधी-कधी तिथे मिस्ट्री बॉक्स असतो. हां. अचानक काहीतरी. कोणाकोणाचा नावाचा असतो. पहिल्यांदा तर तुम्ही बघितलं असेल अ, की गणपतीचा मिस्ट्री बॉक्स, महादेव वेगवेगळ्या देवांचे जे त्यांना पदार्थ आवडतात, जे ते उपासाला खाल्ले जातात, तो मिस्ट्री बॉक्स होता आणि एकदा तर मिठाईचं होतं. मिठाई ठेवल्या होत्या आणि त्यापासून हां, तुम्हाला काहीतरी लड्डू. हां, तुम्ही हां. लड्डू चॉईस तर केले आहे होते. ना, मिस्ट्री बॉक्स होता. तर आहे ना, मी आहे ना आम्ही जास्त आहे ना, उपास केले नाही. कारण की आम्ही आहे ना, एक बरोबर, बुद्धिस्ट काम आहे ना, तर करायचंय नाही की बुद्धिस्ट ओके. आहे, तर आम्ही जास्त उपास केले नाही. हां. म्हणजे माहिती नाही. पण माझी जाव आहे ना, ती मराठी आहे ना, तर तिला थोडंफार माहिती आहे. तर अच्छा, आमची उपवासाचं. बाजूला आहे ना, हं. ताई आहे गणपती. तिच्या घरी गणपती बसवतो. मोदक सर्वांनाच माहिती असतात. तर मला आहे ना, मिस्ट्री बॉक्स मोदक पाहिजे, गणपती पाहिजेल होता. तर गणपती मला तिथे आहे ना, तिथे नंबरमध्ये मी लास्ट होती. तर सगळ्यांनी चूज केला. तर मला आला महादेव. आता मी महादेव कुट्टूचा आटाच नाही माहिती. ते महादेवांना पर्पल कलरचं फूल आवडतं ते पण नाही माहिती. तर मी काय बनवू? बघा, केक मी खूप वेळा बनवलेला आहे. माझ्या दीदी लोकांनी शिकवलंय. हर एक चीज शिकवलंय. पण कसं करायचं? तर समोरून शेफनी एक कॉन्फिडन्स देतात, की आहे ना, गणपती आहे ना, गणपती आता कुठे गणपती बाप्पा बोलले, की ते आहे ना कुठे बिझी आहेत. तर त्यांनी त्यांच्या वडिलांना पाठवलं. असे शेफनी मला एक उत्साह दिला. तर उत्साह मी दिला. उत्साह दिल्यावरती मी बोलले, "हां, चल ते तिथे बिझी आहेत ना गणपती बाप्पा." तर त्यांचे वडीलच माझ्याकडे आलेत, की मी ओह! काय त्यांचं आवडतं त्यांच्यासाठी काय करू. बनवू शकतो. तर असं एक पॉझिटिव्ह थिंग घेऊन तो पण पदार्थ ते जे केला. टाईम सांगतात तुम्हाला मास्टर हां, शेफमध्ये आम्ही बघतो, की ते वॉच टाईम टाइमर ते असतो. खरोखर असतं. खरंच ते सगळं असतं, ऑन द हां, स्पॉट हां, तुम्हाला ऑन द सांगितलं स्पॉट जातं. सगळं आणि मिस्ट्री बॉक्समध्ये काही पण येऊ शकतो, ट्विस्ट असतो. घाबरायला होतं, कसं करायचं टेन्शन होतं. पण ते आहे ना आपण करतो. आपण इथे समोर लाईव्ह आहे आणि आपल्याला करायचंय तर आपण पुढे जाण्यासाठी एक तो
पॉझिटिव्ह थिंग आहे ना, तो घेऊन मी पुढे जाते ना, करतो. तिथे माझ्याबरोबर खूप सारे आहेत ना, ते लोकं पण करतात. पुढे जायचंय ना, हे कोण-कोण, कोण-कोण आलेत ना 3-3, 4-4 वेळा ऑडिशन देऊन आता सिलेक्ट झालंय. असे पण लोकं आहेत. मग त्यांचं पण मनातून हे असतं ना, हां, करायचंच आहे. पण तिथे सगळं लाईव्ह आणि काहीच सांगत नाही, काही नाही. तिथे गेल्यावरती सगळं ट्विस्ट असतं. अच्छा, म्हणजे हे सगळं लाईव्ह चालतं. तुम्ही हां, तिथे गेल्यानंतर आम्हाला काहीच काही माहिती, माहिती नसतं. काहीच नसतं. वाह! आणि अचानक रोज एपिसोड, नवीन ट्विस्ट नवीन आणि ट्विस्ट तुम्हाला रेसिपीज वगैरे सगळं हां, आणि ते टाईम लिमिटचे सगळं त्या पद्धतीने त्या तुम्हाला करावं लागतं. पद्धतीनेच टाईमच असतो. अर्चना, मी एक प्रश्न विचारेन. एक साधी अर्चना, जी आतापर्यंतची मी जर्नी पाहिली, की जी फॅमिलीसाठी, मुलीसाठी उभी राहिली आणि घरोघरी काम करायला सुरुवात केली. मग YouTubeचं तिने सुरुवात केलं आणि आज तीच अर्चना, जी 10 कॅमेरे लागले असतील, मास्टर शेफमध्ये लाईव्ह हे सगळे काही कार्यक्रम करते, वेगवेगळे टास्क हँडल करते. कोणती गोष्ट आहे, की जिने इन्स्पायर केलं आणि हा इतका प्रवास तुमचा झालाय? निर्भीडपणे पुढे जाईल याचं हेच आहे, की हे मन हे बोलते ना पॉझिटिव्ह. मी हमेशा काही पण गोष्ट पॉझिटिव्ह करते. म्हणजे पॉझिटिव्ह करायचंच आहे. हे पुढे जायचंच आहे. हे मला पुढे घेऊन जातं आणि ह्याच्यामुळे मी आज पुढे आहे आणि ह्याच्यामुळे पुढे आहे तर आहे. पण आहे ना एक आहे, की आपला लाईफ पार्टनर आहे ना, त्यांनी माझे मिस्टर आहे ना, कधीच त्यांनी मला कुठच्याच गोष्टीत थांबवलं नाही. कोणती नवीन गोष्ट करताना आहे ना, मला दीदीकडे 2 तासच्या बदली 4 तास लागायची. बघा, मी कोणता पदार्थ आणून करणार आणि मी एवढं अफोर्ड पण नाही करत, की मी हे पदार्थ आणणार. कारण की मी 3 कामं 20,000त घर नाही चालत. ते आम्हाला चालवायचं आहे बिना क क आम्ही कसलं लोन नाही घेतलं, काही नाही. घर चालवायचं आहे. ह्याच्यामध्ये माझ्या मुलीला पण छान प्रकारे शाळेची फीस, ट्युशनची फीस देऊन घर चालवायचं आहे. तर ह्याच्यामुळे मी माझ्यासाठी ₹500 खर्च करून मी कुठचे पदार्थ आणून बनवू पण नाही शकत नवीन डिश आणि किचन पण खूप लहान आहे. मी खर्च करून बनवू नाही शकत. आत्ता-आत्ता आम्ही कुठे-कुठे आहे ना, थोडं-थोडं कर्जापासून मुक्त झालोय. खूप कर्जामध्ये खूप मग तुम्ही हे डिश वगैरे कुठे बनवता जर तर तुम्हाला मी प्रॅक्टिस तेच करायची सांगते, असेल? मी आहे ना, हे डिश वगैरे ना, दीदी बोलली, "आज अर्चना हे शिकायचंय." तर मी आहे ना, दीदी फ्रीमध्ये सामान देते, सगळं करते, तर का नाही मी टाईम देऊ? मला शिकायचंय. तर मी टाईम देत गेली, पण माझे मिस्टर कधी मला बोलले नाही रागावून, "पण इतका टाईम इथे आहे, तिथे आहे." सपोर्ट आहे हां, सपोर्ट, फॅमिलीचा, ह्या सगळ्या त्यांचा गोष्टी. सपोर्ट, माझा आईचा आशीर्वाद आणि मी एक पॉझिटिव्ह थिंक करून पुढे गेले ना, तो आणि माझ्या फॅमिली सगळ्यांचा सपोर्ट आणि माझ्या मनातलं थिंक, की मी कधी पण कुठची गोष्ट करायचीच आहे आणि भले त्याला टाईम लागो, 3 वर्ष पण लागो, पण ती गोष्ट होते. मी जे आज बोलली ना, मला इथे जायचंय, ते होणारच. म्हणजे पॉझिटिव्हली हां. तुम्ही विचार करता. मी आहे ना, मी आहे ना, अशीच गेली होती. माझ्या काकांचं कार्य होतं. तिथे गेली होती. भाऊजींना मी बोलली, "भाऊजी मला कळत नाही." मला आहे ना, भाऊजी बोलली, "अरे, तुझा एक व्हिडिओ आहे ना, 1 मिलियन गेला आहे." तर वॉव! मस्त असं मला हे केलं. तर मी बोलली, "भाऊजी मला कळत नाही. मला आहे ना, एक शोमध्ये जायचं आहे, मास्टर शेफ. मी कसं जाऊ?" मी आज वार्ता केली अशी आणि माझ्या मुलीची आहे ना, मी आहे ना, तिला ना जिम्नॅस्टिकमध्ये टाकली. कारण की आहे ना, एक बरोबर, काही ना कुठे काहीतरी. आजकाल आम्ही लोकं आहे ना, आम्ही पहिल्यासारखं खेळत नाही बाहेर. हं, हं, तर बाहेर खेळत नाही ना, तर असं वाटतं मुलांना काहीतरी ॲक्टिव्हिटी पाहिजे. हं. त्यांनी त्यांचं शरीरला म्हणून तुम्ही हां, त्यांना तिथे तिथे टाकलं. हां. टाकली आणि ती कुठच्या पण क्लासला जाते ना, मी बाहेर बसते, एडिटिंग करते, मोबाईल काय करते. तर मी तिच्या क्लाससमोर आणि मी देवळाच्या मंदिरात बसली होती. बाजूला चेअर होती. तिथेच मला कळालं, की मास्टर शेफचं ऑडिशन आहे. वाह! म्हणजे तुम्ही विचार मनात केला आणि तुम्हाला मार्ग दिसला. देवाच्या मंदिरातच. मंदिरातच मला देवा म्हणजे देवाचा पण देवांचा सपोर्ट. सपोर्ट आहे. हां. खूप छान. अर्चना, कधी रिस्क फॅक्टर नाही वाटला का? कारण मास्टर शेफ करायचंय त्यावेळेला तुम्हाला, तुम्ही जे काम करता, की तुमचं संसार पूर्ण ह्या कामावरती, पैशांवरती आहे. तर हे तुम्हाला नाही करावं लागणार आणि तुम्हाला काही वेळ हा मास्टर शेफसाठी द्यावा लागणार. तर ही रिस्क उचलताना काय विचार आला? कारण आज अनेक जणी जेव्हा हा पॉडकास्ट बघत असतील, तेव्हा त्यांचं पण असेल, की हो आम्ही पण करू शकतो, पण काय करणार? रोजी-रोटीसाठी काम सोडू शकत नाही. पण तुम्ही ती रिस्क उचलली आणि तुम्ही मास्टर शेफसाठी वेळ दिला. जिथे हा विचार नाही केला, की मी उद्या जिंकेन किंवा नाही जिंकेन. हे करताना काय विचार डोक्यात होते आणि ही रिस्क कशी उचलली? बघा मास्टर शेफमध्ये येताना थोड्या-थोडी सुट्ट्या व्हायला लागल्या. पण मी सुट्टी नाही केली तेव्हा पण मी कामाला गेली. कामाला गेली पण मी मॅडम लोकांना नाही सांगितली. मी कामाला जाऊन सकाळी लवकर जाऊन मास्टर शेफमध्ये पण आली आणि मी बोलली, की "आता मी मास्टर शेफमध्ये जाते. मी ह्याच्यापुढे मी तुमच्याकडे काम." कारण की माझं रिलेशन चांगलं होतं त्यांच्याशी. मी अचानक त्यांना सांगून सोडलेलं बरं आहे.
बरोबर. त्यांना धोका देऊन तुम्ही मी त्यांना सांगून माझ्यासाठी वगैरे केलं. माझ्या माझं फ्युचरसाठी त्यांना मी धोका देऊ नाही शकत. तर मी त्यांच्याशी चांगल्याशी वार्ता करून निघाली तिथून आणि मग मी बोलली, "आता तर रिस्क घ्यायला लागेल." कारण की हा प्लॅटफॉर्म इतका मोठा आहे. मी किती वर्ष पाहिलंय. रिस्क घ्यावीच लागेल कारण की लाईफमध्ये पुढे जायचं आहे, तर रिस्क घ्यावीच लागणार. त्याच्यामुळे मग मी ही खूप रिस्क घेऊन इथे आली कारण की माझ्या मनात थिंग होती मी करणार आणि मी पुढे जाणार. हे मनात ठाम होतं म्हणून मी रिस्क घेतली. फ्युचर काय विचार आहे आता अर्चना तुमचे, फ्युच की काय आता भविष्याबद्दल काय विचार करताय? जर मास्टर शेफमध्ये आहात, काय पुढचं प्लॅनिंग काय? मास्टर शेफमध्ये आले तर किती किती जणी विनर झाले ना आणि जे विनर नाही झाले त्यांचे पण मी व्हिडिओ बघितलेत. ते लोकं लाईफमध्ये कसे पुढे गेलेत आहेत. विनर नाही झाले तर ते लोकं पण पुढे गेलेत आहेत. रेस्टॉरंट्स खोलतात आहे, हे करतात आहे. पण इथे इथे येण्याचं माझं हे होतं, की मी माझ्या मुलीला एक बोलली, की माझी मुलगी मला सोडत नव्हती. मी 10 वर्षात कधीच नाही तिला सोडलं. मी आईकडे पण नाही गेली, तरी पण तिला घेऊन गेली. मी माझ्या मुलीला समजावलं, "बेटा मी 10 वर्ष तुला दिले. आता टाईम आहे माझा. माझ्या लाईफमध्ये माझे स्वप्न पूर्ण करायचा. मला एक चान्स दे तू पण. मी करेल. मी ह्या चान्सचा खूप भरपूर फायदा घेईल." आणि मी माझ्या मुलीशी पण वार्ता केली आणि तिथून मी माझी लाईफची सुरुवात केली आणि तिने पण मला सपोर्ट सपोर्ट दिला. केलं. ते मी तिला बोलून माझ्या लाईफची रिस्क घेऊन पुढे गेली आणि आज मी पॉझिटिव्हपणाने पुढे गेली. पण आता बघा मी काम सोडलंय. आता मी ते काम नाही करू शकत. तर ह्या जसजशी पुढे जाते ना, तर मी बघते कोणाची कॅफे, रेस्टॉरंट आहे. तर एक माझ्या मनात पण मनात आलं, की आपला पण छोटीशी सुरुवात करूया एक कॅफे. कॅफे जर व्यवस्थित चालला बघा, रिस्क घेऊ शकतो छोट्या गोष्टीपासून. बरोबर. डोक्याने विचार करायला पाहिजे. डायरेक्ट रेस्टॉरंट नाही. सो स्वप्न हां, अर्चनाचं आता हां. आहे, की एक छोटासा छान कॅफे सुरुवात कॅफे करायची. सुरुवात करूया. मग कॅफे व्यवस्थित चालला तर माझं पुढे छान चाललं, तर पुढे रेस्टॉरंट. पण सुरुवात पहिला कॅफेपासून कारण की आता तर काम करू शकत नाही. एक मास्टर शेफमध्ये आलोय आपण आणि छान प्रकारे करतोय, तर एक कॅफेपासून सुरुवात कारण की कॅफेपासून मग माझी रोजी-रोटी होईल. काम तर केलंच पाहिजे ना, व्हेरी काहीतरी गुड. मास्टर सो आता हे शेफमधून केलं स्वप्न तर. आहे तुमचं, की आता पुढे जिंकायचं तर आहे मास्टर शेफ ह्याच्यासाठी तर आहे. तुम्ही हां, मेहनत करताय सगळं काही. पण स्वप्न हे धरून आहे, की कॅफेने सुरुवात कॅफे करायची सुरुवात आणि कर. पुढे मोठं रेस्टॉरंट सुद्धा करायचं. हां. आज जर का ह्या पॉडकास्टमधून ज्या महिला आहेत, त्यांना ज्या तुम्हाला बघतायत, आज तुमचा मास्टर शेफचा शो, तुमचं काम बघतायत, त्यांना जर का काही सांगायचं असेल, तर त्यांना काय सांगाल? की जे त्यांची स्वप्न मनामध्ये आहे, पण कुठेतरी त्यांनी थांबवली आहेत. घरच्या जबाबदाऱ्या किंवा रिस्क घ्यायची किंवा भीती या पोटी. तर आज त्यांना काय सांगाल? मी एवढंच सांगेल, की आहे ना तुम्ही स्वप्न बघताय ना, पहिला आहे ना विचार करा कोणत्या गोष्टीचं स्वप्न बघताय, की ही गोष्ट ह्या स्वप्नाने रिस्क आहे काय, की नाही आहे? चांगलं जर स्वप्न बघत असेल तर अ, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हीच करू शकता आणि तुम्हाला थांबवणारे तुमचे घरचे पण असू शकतात. तुमचे फॅमिली मेंबर पण असू शकतात. बाहेरची गोष्ट तर सोडा, फॅमिली मेंबर पण असू शकतात. पण तुम्ही जे विचार केलाय, की ही गोष्ट तुम्हाला तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचंय, तर ते घरचे लोकं आणि अ, बाहेरचे लोकं तर नाही करणार, पण तुमचा ठाम निर्णय असला पाहिजे, की मला हे करायचं आहे. तुम्ही तुमच्या मनाशी एक संवाद साधा आणि पॉझिटिव्हपणाने तुमची स्वप्न पुढे-पुढे नेत जा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि कोणीही तुम्हाला बोलतं, "तू हे नाही करू शकत, ते नाही करू शकत." त्याच्याकडे दुर्लक्ष द्या. तुम्हाला जे करायचंय, तुमचं जे ड्रीम आहे, ते तुम्ही नक्की पूर्ण करा आणि तुम्ही सर्व करू शकता. आज मी करू शकते, तर तुम्ही का नाही करू शकत? फक्त एक मनात ठेवा, की मला करायचं आहे. खूप छान. अर्चना शेफ जजेस जे आहेत त्यांना आम्ही टीव्हीवर बघतो. तुम्ही इन रिअल समोरासमोर त्यांच्याशी बोलता. कसा बॉन्ड आहे त्यांच्यासोबत? भीती वाटते का? किंवा ते किती कॉन्फिडन्स तुम्हाला प्रोत्साहन देतात? कसे आहेत तिघंही? हां. तर शेफ कुणाल, शेफ विकास, शेफ रणवीर ह्यांना मी टीव्हीवरतीच पाहत होते. तर मला खूप त्यांचा आवाज वगैरे कडक एकदम हे वाटतो. तर मला एकदम पहिल्याच दिवशी मी घाबरली बोलताना. पण मी बोलली, "मी घाबरू का?" मी स्वतःशी पहिला खूप वार्ता करते मनात. कोणाला समजत नाही, पण मी मनात माझी आहे ना, मी वार्ता करते, "मी घाबरू का? घाबरू का मी? मी का घाबरू? इतके वर्ष मी त्यांच्याशी बोलत होते. तर मला घाबरायचं काय? मी चुकीचं तर नाही करत आहे. तर मी घाबरू का?" मी मी बोलायला लागली. मी त्यांच्याशी बोलली. तेव्हा मला कळालं, की जे काही ते 3 शेफ आहेत ना, ते आहे ना जसे स्ट्रिक आहेत ना, पण ते आहे ना
एकदम त्यांचं मन आहे ना प्रेमळ पण आहे. जिथे सॉफ्टपणा करावा लागतो तिथे म्हणजे प्रेमळ आहे, जिथे स्ट्रिक्ट व्हायला लागतं तिथे स्ट्रिक्ट आहे. आमचे गुरु आहेत, ते तिथे गुरु आहेत. तर शाळेमध्ये आपले गुरु टीचर्स लोकं आपल्याला चांगली शिक्षा देताना ओरडतात आणि आपण चांगलं करतो तर प्रेमाने हात पण हे करतात. सेम तसंच आज मी शाळेत आहे आणि माझे गुरु आहे. काय चुकलं तर स्ट्रिक्टपणाने सांगतात किंवा सांगितल्यावरती स्ट्रिक्टपणाने सांगितल्यावरती आपण छान करतो. बघा, हे तुम्ही काय केलं तर मी कसं चांगल्यापणे करेल. थोडं स्ट्रिक्टली म्हणजे "ये क्या किया?" तर कसं म्हणजे म्हणजे हे "इससे भी तू अच्छा कर सकती" असं बोलतात. "अर्चना इससे भी अच्छा कर सकती." तो मी बॉन्डिंग ठेवते, की ह्याच्यापेक्षा आपण चांगलं ते आहे ना प्रोत्साहन देतात अजून छान करायसाठी. वरडत नाही, काही नाही. एक गुरुच्या प्रमाणे ना तू छान स्ट्रिक्ट करू शकते असं म्हणतात आणि आहे ना काय चुकलं आणि चांगलं करतो तर प्रेमाने सांगतात पण. खूप छान. मी काही रॅपिड फायर प्रश्न घेते अर्चना. तुमचा आवडता पदार्थ कोणता? माझा आवडता पदार्थ तर सगळीकडे वेगवेगळा आहे. पण तुम्हाला आवडते ती तुमची फेव्हरेट डिश की जी तुम्हाला खायला आवडते ती कोणती? माझी फेव्हरेट डिश आहे ना, ती सगळ्यांचंच असेल, की आहे ना आपल्या आईच्या हाताचं जेवण. खूप छान, खूप छान. एक पदार्थ असा की जो करताना तुमचं चुकला आणि ते अजूनही आठवतंय. एखादी रेसिपी असेल ना आपली फसते, तशी तुमची कुठली रेसिपी फसली कधी? मी अजूनपर्यंत सुशी बनवली नाही आहे लाईफमध्ये. मी आहे ना सुशीचं सामान ठेवलंय, पण माझे मॅडम लोकं बोलायचे, "आम्ही नंतर गरम-गरम बनवू." तर सुशी अजूनपर्यंत बनवली नाही आहे मी. तर मला रिस्की सुशीच वाटते, जी माझी कधी बनवू शकत नाही व्यवस्थित. मला तर हेच वाटतं. अच्छा, ती वाटते तुम्हाला किती डिफिकल्ट आहे डिफिकल्ट आहे. आहे. पण एखादा पदार्थ की जो तुम्ही बनवला आणि तो फसला, असं मी म्हणते, की जो पदार्थ तुम्ही बनवायला गेलात म्हणजे कधी-कधी कोणी खिचडी बनवायला जातं किंवा काही पुरणपोळी बनवायला जातं. तर अशी एखादी पदार्थ किंवा डिश की तुम्ही बनवायला गेलात आणि ती फसली असेल त्या काळात? हां, मला पुरणपोळी करताना आहे ना, पुरणपोळी खायला आवडायची, पण आहे ना, ते करताना जरा मी फसली, पण नंतर मला छान आली. ती करताना फसली मी. ती एक होती. हां. पुढचं स्वप्न जर आज जर तुम्हाला म्हटलं, की मास्टर शेफ जर तुम्ही जिंकलात, तर काय असेल? म्हणजे जर का विन झालात मास्टर शेफ तर? सगळ्यात पहिला थॉट असेल, की अ, ज्या मंदिरात मी बसली होती ना, त्या मंदिरात मला स्वप्न आले ना, मी त्या तिकडे जाईल. मी जिंकली ना, ती ट्रॉफी घेऊन तिथे जाईल. वाह! ट्रॉफी घेऊन तुम्ही तिथे जाल. हां, एक देवाकडे जाईल. मी देवाकडे. ट्रॉफी घेऊन देवाकडे जाईल, कारण की हर एकाला आहे ना, देवाचा ब्लेसिंग असते, तशी बरोबर. मला पण आहे, जी मला तिथे मिळाली. खूप छान. मास्टर शेफ आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये एक दिवस जो तुमच्यासाठी प्राउड मोमेंट होती, कोणती होती ती? की ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं, वाह! स्वतःचा गर्व वाटला, की येस मी हे करू शकले. तो दिवस किंवा ती मोमेंट कोणती? ती मोमेंट ही ही होती, की आहे ना, सगळे ना सैनिक आले होते. आर्मी दिवस आले होते. आता बघायला गेलो ना, आर्मी आपण इथे सुरक्षित आहे. पण आर्मीचे सगळे सैनिक आहेत ना, ते आपल्यासाठी आपल्या देशाच्या सारे सीमेवरती लढत आहे आणि तेच लोकं इथे आले, जे मी कधीच नाही विचार केला होता, की त्यांच्यासाठी डिश बनवायची आहे आम्हाला. आणि आणि तो दिवस ते लोकं तुमच्यासोबत त्यांच्यामुळे आज आपण इथे आहे आणि तो दिवस खूप भयानक होता, ज्या दिवशी आपल्या ताज हॉटेलवरती असा प्रसंग झाला होता. तो आम्ही टीव्हीत बघून आणि आपण रिअलाईज करूनच किती हे वाटतो. त्या त्या दिवशी पण खूप सारे आपले जे सैनिक आहेत, ते सगळे बरोबर, कोणत्या ते ना सगळं. कोणत्या गोष्टीमुळे असं झालं. तर मला असं तो दिवस मला खूप प्राउड फील वाटतो, की आहे ना त्यांच्यासाठी मी मास्टर शेफमध्ये आज एक त्यांच्यासाठी त्यांची आवडती डिश बनवली, ती त्यांनी मला दिली होती. त्या दिवशी मला असं म्हटलं होतं, की आहे ना, मला हर एक एकाला एक वेगवेगळी डिश दिली होती. तर मला म्हटलं होतं, की आहे ना शिवाजी महाराष्ट्र मराठा रेसिपी म्हणजे मराठाला दर्शवायचं आहे मला. ओके. अशी डिश बनवायची आहे. सगळे 3 सैनिक आले होते. त्यांनी सगळ्यांना आपापली डिश दिली होती. तर मला म्हटलं तुम्हाला मराठा संस्कृती रिप्रेझेंट आपण करायचं आहे. हां, ओके. मराठ्याला हे करायचं आहे. तर रिप्रेझेंट. हां, रिप्रेझेंट करायचं आहे. तर त्यावेळेला मराठा म्हटलं, की आपले शिवाजी. जे सगळीकडे त्यांचा फोटो असतो. तर ते डोक्यात आले आणि त्यांनी कसं लढाई करताना कसे पुढे-पुढे गेले आणि तसेच आपले सैनिक पण आज पुढे-पुढे जातात आहे. त्यांच्यासाठी मला काहीतरी एक करायचंय. डिश करायची आहे. तो दिवस माझ्यासाठी खूप छान होता आणि मी कधीच भेटले नाही सैनिकला म्हणजे असं त्यांच्यासाठी डिश बनवायचं. तो दिवस मला खूप प्राउड फील होतो, की मी त्यांच्यासाठी डिश बनवली आणि त्याच डिशमध्ये मला
स्पून टॅप मिळाला आणि Very पहिल्यांदाच 12-12 जोडीमधून आम्हाला आमच्या जोडीला स्पून टॅप मिळाला. खूप छान. एखादा असा कुठला दिवस किंवा रात्र होती ह्या मास्टर शेफच्या जर्नीमध्ये की ती खूप कठीण होती आणि असं वाटलं की नाही आता हे नाही जमत आहे. आता मागे जावं किंवा हे सगळं सोडून द्यावं? नाही, नाही, बिलकुल नाही. मी इथपर्यंत आली आहे. इतके वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन असं कधीच मी माझ्या डोक्यातच घेत नाही. तुम्ही बोललात म्हणून मला हसायला येतं. मी पॉझिटिव्हपणाने जाते आणि मला असं वाटतं मी पुढे जावं, मी पुढे जावं. काय येईल ना, काय पण येऊ दे, घाबरायचं नाही. त्याच्या सामना इथपर्यंत माझी माझी जर्नी खूप उतार-चढावमध्ये आली. पण मी कधीच हार मानली नाही. कधीच हार मानली नाही म्हणून मी आज इथे आहे. मी पॉझिटिव्ह थिंकमधूनच पुढे जाते आणि मी कधीच निगेटिव्ह गोष्टीला मी कधीच घेत नाही. जा बाबा तू पाठी जा. माझ्याबरोबर जे चाललंय आजपर्यंत पॉझिटिव्ह थिंक आणि मी तेच घेऊन पुढे जाणार आणि मी कधीच निगेटिव्ह गोष्टीला पुढे करत नाही. त्याच्याबरोबर मला जायचंच नाही. खूप छान अर्चना, खूप छान वाटलं तुमची ही सगळी जर्नी आणि हा प्रवास ऐकून. कारण आज अनेक व्हिडिओज आपण बघतो पॉझिटिव्हच्या, पण तुम्ही एक उदाहरण आहात, जिवंत उदाहरण, की जर का आपण पॉझिटिव्ह आणि सकारात्मक विचार ठेवले, तर कितीही काही प्रॉब्लेम येऊ दे, तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. हो. एक आपला शेवटचा सेगमेंट आहे, ज्याच्यामध्ये आपण कॉल सेगमेंट ठेवतो. यामध्ये तुम्हाला अनेकदा आपल्याला जसं तुम्ही म्हणता, की तुम्ही तुमच्या मनाशी खूप वेळेला बोलत असता. तर कधी-कधी आपल्याला आपल्या मनाशी काही बोलायचं असतं किंवा आई असतात, बाबा, कोणा ना कोणाशी आपल्याला काहीतरी मनातलं बोलायचं असतं, जे आपण बोलू शकत नाही. तर हा फोन मी तुम्हाला देते. ह्यामध्ये तुम्हाला जर का हा फोन कोणाला लावायचा असेल, तर तो तुम्ही कोणाला लावाल आणि त्यांच्याशी काय बोलाल 2 मिनिटं? कोणाला लावाल? पहिले तर फोन हा माझा प्रश्न असेल. पहिला फोन मी देवाला लावेन. अच्छा. सो एक कॉल जो तुमचा आता जाणार आहे, तो तुमच्या देवाला हां. जाणार आहे. येस. कोणताही ज्याने ही सृष्टी बनवली, ज्याने आपल्या सगळ्यांना केलं त्या देव येस. हां, तर थँक यू देवबाप्पा तुम्ही मला माझ्या माझ्या लाईफमध्ये खूप छान प्रकारे सगळी माणसं दिली, जी मला हर टाईम पॉझिटिव्हपणाने पॉझिटिव्हनी मला पुढे घेऊन जातात आहे आणि मला जी काही माणसं दिली ती मी जपायला आवडेल. कारण की माझ्या लाईफमध्ये जे कोण माणसं आहेत ना, सगळे खूप छान आणि मस्त आहेत. त्यांच्यामुळे मला प्रेरणा मिळत आहे लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी आणि मी खूप खुश आहे. तू माझ्या लाईफमध्ये खूप छान करतोय. भले मला उतार-चढावमध्ये आणतोय, पण माझ्या लाईफमध्ये मला छान येस, येस. थँक यू तुम्ही मला एवढं सगळं दिलं त्याच्यासाठी खूप थँक यू आणि तू थँक यू बोलेल मी सर्वांना जी माझ्या लाईफमध्ये खूप छान आहे. काय सांगाल देवा? असंच माझ्या पाठीशी उभी राहा. तुझा साथ आहे म्हणून मी इथपर्यंत राहते देवा. थँक यू फॉर एव्हरीथिंग. काहीच नाही. तुमचे हे अश्रू हे सगळ्या गोष्टी सांगतात, की तुमचा हा प्रवास कसा होता आणि ती तुम्ही जिंकत आलात, जी लढाई कशी होती. आज माझ्या लाईफमध्ये सर्व चांगले आहेत. आज मी इथपर्यंत आली. मास्टर शेफची टीम पण खूप छान आहे आणि माझं बघून तुम्ही इथपर्यंत बोलवलात. म्हणजे मला आहे ना चांगल्या माणसाशी देव जुडवतो. निगेटिव्ह ह्यांच्याकडे तुम्ही कधीच हां. गेला नाही. पॉझिटिव्ह माणसं तुमच्या आयुष्यात आली आणि तुम्ही राहिलात. कारण तुम्ही स्वतः आणि मी तेवढे आहेत. त्यांना त्यांना माझ्यापासून लांब होताना मी घाबरे. बस माझ्या लाईफमध्ये हेच आहे. खूप छान. खूप छान वाटलं अर्चना, कारण तुम्ही एक सामान्य महिला तिच्या स्वप्नांकडे कसं तिचं स्वप्न अचीव्ह करू शकते फक्त पॉझिटिव्ह थिंकिंगने आणि तुमच्या अश्रूंनी सांगितलं की किती अडचणी जरी आल्या तरी त्यातूनही तुम्ही उभ्या राहिलात आणि आज पुढे गेलात. तुमचा हा पुढचा प्रवास सुद्धा खूप छान हो. मास्टर शेफ तुम्ही जिंकू आणि पुन्हा एकदा आपल्याला मुलाखत करायला मिळो असं मी म्हणेन आणि तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून त्यासाठी नवभारत नवराष्ट्रकडनं धन्यवाद म्हणेन. थँक थँक यू. तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. अर्चनासोबत ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा आम्हाला नक्की कमेंट्स करून कळवा. अशाच नवनवीन भागांसोबत आणि मुलाखतींसोबत पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत आपल्या नवराष्ट्र ह्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.